आज मी पुण्यामध्ये काही खाजगी आणि काही पक्षाच्या कामासाठी आलो होतो। हे करत असताना आज या पत्रकार परिषदेला माझ्या उजव्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस सरचिटणीस माननीय राजेशजी पांडे आहेत आणि डावीकडे श्री खेर्डेकरजी आहेत। तर या प्रसंगी मी आपल्याशी 5 मिनिटांमध्ये जे भारत सरकारने बजेट लोकसभेमध्ये प्रेझेंट केलं त्याबद्दल सांगणार आहे। या वर्षी देशाचं टोटल बजेट 39,45,000 कोटी एवढं मोठं आहे। मागच्या वर्षी हेच बजेट इस्टिमेट साधारण 34,50,000 कोटीच्या आसपास होतं, म्हणजे 5 लाख कोटीनं बजेट इस्टिमेट वाढलेलं आहे। कॅपिटल एक्सपेंडिचर जर घ्यायचं झालं तर मागच्या वर्षी 5.5 लाख कोटी होतं। या वर्षीचं कॅपिटल एक्सपेंडिचर हे 7.5 लाख कोटी आहे। 2 लाख कोटीचं कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, म्हणजे केंद्र सरकार 2 लाख कोटी नवीन ॲसेट तयार करण्यासाठी खर्च करणार आहे, त्यामुळे रोजगार सुद्धा वाढणार आहे। एकंदरीत या वर्षीच्या बजेटमध्ये 2 गोष्टीला महत्त्व दिलं आहे। एक तर देशाचा विकास करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद केलेली आहे। त्याचबरोबर टेक्नॉलॉजीला महत्त्व देण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करून विविध क्षेत्रामध्ये सुधार कसा करता येईल त्याला सुद्धा महत्त्व दिलेलं आहे। प्रधानमंत्री गती शक्ती योजनेच्या माध्यमातून नॅशनल हायवे असतील, रेल्वे असतील, वॉटरवेज असतील, पोर्ट असतील आणि कॉमन ट्रान्सपोर्ट असेल, लॉजिस्टिक्स असतील, याला भरपूर अनुदान किंवा भरपूर बजेट ठेवलेले आहे। डिफेन्ससाठी बजेटमध्ये चांगली तरतूद करून 68% डिफेन्सला लागणारी इक्विपमेंट देशातच बनवून देशाच्या डोमेस्टिक मार्केटमधून घेतली जाणार आहेत। त्याचबरोबर डिजिटल बँकिंग 75 जिल्ह्यामध्ये सुरू करून डिजिटल रुपे रिझर्व्ह बँकेच्या अंडर सुरू करण्यात येणार आहेत। याचबरोबर बँकिंग क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त रूरल भागामध्ये बँकिंगचा जनतेला फायदा व्हावा म्हणून 1,50,000 पोस्ट ऑफिसेसमध्ये बँकिंगची सुविधा दिली जाणार आहे। त्याचबरोबर रिमोट प्लेसमध्ये जे 2 वर्ष पॅन्डेमिक असताना मुलांना शाळेत जाता आलं नाही, म्हणून यावेळेस टीव्हीच्या माध्यमातून त्या लँग्वेजमध्ये प्रत्येक स्टेटमध्ये मुलांना टीव्हीच्याद्वारे विविध विषयावरती शिक्षण कसं देईल त्याचीसुद्धा योजना केलेली आहे। देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष झालं, पण अजूनही देशामध्ये नळाद्वारे पाणी दिलं जात नाही। तर नळाद्वारे हर घर को नल, नल से जल, जल जीवन मिशन योजना सुरू करून त्यासाठी 60,000 कोटी रुपयाची योजना स्टेटकडे दिलेली आहे। अशा विविध योजनेनी हे बजेट सर्वसामान्य जनतेपासून ते मोठ्यापर्यंत या बजेटमध्ये सुविधा दिलेल्या आहेत। विशेषतः MSME म्हणजे स्मॉल उद्योजकच्या माध्यमातून 5 लाख कोटी रुपये ठेवून कोविडच्या काळामध्ये
कॅश क्रंच येऊ नये, उद्योग बंद होऊ नयेत म्हणून सुद्धा मदत केलेली आहे. तर एकंदरीत सर्वसामान्यासाठी बजेट आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये भारत देश एक जगातील स्ट्रॉंग इकॉनॉमी म्हणून पुढं जात आहे. या इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे जे आकडे आले त्या आकड्यानुसार भारताचं GDP हा 9पर्यंत आहे, तर सर्व देशांचा जर ॲव्हरेज काढलं तर 4.4 पर्यंत आहे. तर एकंदरीत हे बजेट खूपच चांगलं आहे असं मला सांगायचं. महाराष्ट्रातलं बजेट खरं तर मी मध्ये होतो, मी काही ऐकलेलं नाही आहे, पण ते थोडी बहुतची माहिती घेतली इथे येण्याच्या अगोदर. आता तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्र सरकार घोषणा करण्यामध्ये पक्क आहे. घोषणा करतं आणि पुढं काही करत नाही. जे शेतकऱ्यांना मध्ये घोषणा दिली होती की आम्ही बांधावर जाऊन पैसे दिले, कुठं दिले पैसे शेतकऱ्यांना जाऊन? तर विशेष म्हणजे मला सांगायचं की दिवाळीच्या काळामध्ये केंद्राने पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 10 रुपयांनी कमी केलं होतं, टॅक्स कमी केला होता आणि अपेक्षा केली होती की त्याच धर्तीवरती राज्यातनी सुद्धा टॅक्स कमी करावा. राज्याने टॅक्स की जिथं भाजपची राज्य तिथं टॅक्स कमी झाला, पण आपल्या महाराष्ट्र शासनानं टॅक्स कमी केलेला नाही. म्हणून या बजेटबद्दल मला जास्ती माहिती नाही, पण जी काय थोडी माहिती घेतली, पेट्रोलियमवर कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त कर कमी केलेला नाही. व्यापारी, उद्योजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेष काही सवलत दिलेली नाही. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आणि आदिवासी यांच्यासाठी कुठलीही सुविधा नाही. मूलभूत सुविधा वाढावी म्हणून कुठलीही ठोस योजना या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये नाही. आपल्या सर्वांना माहीत आहे सध्या तरी वीज बिल भरलं नाही म्हणून शेतकऱ्याची वीज कट केली जाते. त्याच्याबद्दल सुद्धा वीज तोडणार नाही शेतकऱ्याचं असं कुठंही सांगितलेलं नाही. शेतकरी त्रासात आहे, तर शेतकऱ्यांना विशेष सवलत वीज जोडणीसाठी किंवा वीज बिलसाठी दिली पाहिजे, ती केलेली नाही. भारताचा GDP ग्रोथ 9चा जो आहे तो जगाच्या ग्रोथपेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे. मी तुम्हाला सांगितलं 4.4 ॲव्हरेज घेतला होता सर्व देशांचा, तर हा 9 आहे. आता महाराष्ट्राचा 12.5 असेल तर चांगलंच आहे, बघायला पाहिजे. असेल तर चांगली गोष्ट आहे ना, ते बघायला पाहिजे. काय किती येणं बाकी आहे? एक लक्षात घ्या की GST किंवा जे काय टॅक्स कलेक्शन नंतर GST कौन्सिलमध्ये जसं ठरतं, त्या GST कौन्सिलमध्ये देशाचे केंद्रीय अर्थमंत्री असतात आणि सर्व राज्याचे फायनान्स मंत्री असतात. ही GST कौन्सिल बनते. तर ह्या GST कौन्सिलच्या ठरल्याप्रमाणे साधारण 1 महिन्याने किंवा 1.5 महिन्यात पैसे येतात आणि ते सारख्या सर्व राज्यांना समान वाटले जातात, तर ते पैसे येतील. मॅडम हे एक किंवा 1.5 महिन्याचा विषय असतो फक्त. त्याच्याबद्दल मी काही भाष्य करू शकणार नाही, पण केंद्र सरकार सर्व राज्यांना पैसे जमा झाल्यानंतर पैसे देत असतात. एक युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळं पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतील अशी चर्चा चालू आहे. पण केंद्र सरकारच्या एक कॅबिनेट किंवा केंद्र सरकार
यावरती लक्ष ठेवून आहे आणि भविष्यात जनतेला त्रास होणार नाही म्हणून त्यावरती उपाय करतील। आता काय करतील हे आत्ताच काही सांगता येणार नाही, तो डिसिजन होईल कॅबिनेटमध्ये। तेच ना, तो केंद्र सरकारचा ह्याचं ग्रुप ऑफ मिनिस्टरची एक कमिटी असते, कॅबिनेट मिनिस्टर असतात, सिनियर मिनिस्टर्स असतात, जो वर्षानुवर्ष तिथे काम करतात, तर तो निर्णय घेतील आणि कुठलाही निर्णय मला खात्री आहे, मी सुद्धा केंद्र सरकारचा एक मंत्री म्हणून कुठलाही निर्णय जनतेच्या फेवरमध्येच असेल, जनतेच्या हिताचा असेल। ते आत्ताच मी सांगू शकतो, दॅट ग्रुप ऑफ मिनिस्टर्स विल टेक डिसिजन, दॅट इज नॉट माय कन्सर्न। मला क्वेश्चन समजलं का नाही? मी तेच एडिबल ऑइल असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, तर महागाई वाढू नये म्हणून एक ग्रुप ऑफ मिनिस्टर्सची कमिटी असते आणि ती कमिटी निर्णय कमिटीमध्ये होत असतो, त्याच्यावरती मी भाष्य करू शकणार नाही कारण मी राज्यमंत्री आहे, पण कमिटी ठरवेल ती। सिनियर मिनिस्टर्स त्याच्यामध्ये 4-5 लोक असतात वर सिनियर। सर, आता जी बैठक झाली आपली उद्योगपतींसोबत, त्या बैठकीमध्ये काय नक्की त्यांनी मागण्या मांडल्या, त्याबद्दल काय चर्चा झाली, आपण पुढे त्या मागण्या कशा स्वरूपात ठेवणार आहोत? आणि कसं आहे की आता हे बजेट असल्यानंतर वेगवेगळ्या ज्या केंद्र सरकारच्या योजना आहेत ते मी उद्योजकांना सांगितल्या आणि उद्योजकांना सांगून त्यांना सांगितलं की आपण उद्योजक आहात, आपणाला कुठल्याही परिस्थितीमध्ये इम्पोर्ट कमी करायचं आहे आणि आपलं एक्सपोर्ट वाढवायचं आहे। आणि हे करत असताना केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अंतर्गत 5 लाख कोटी, किती 5 लाख कोटी रुपये उद्योग जगतासाठी ठेवलेले आहेत। आत्तापर्यंत 2,28,000 कोटी फक्त अवेल केले आहेत, म्हणजे तुम्हाला सँक्शन झाले आहेत, अजून जवळजवळ 2.5 लाख कोटीच्या आसपास आहेत। आणि हे उद्योजकांनी ह्याचा फायदा घ्यावा आणि आपली प्रोडक्शन वाढवावं आणि प्रोडक्शन वाढवून जे काही स्कीम्स काढल्यात नवीन, त्याला प्रॉडक्टिव्ह इन्सेंटिव्ह स्कीम्स असं नाव दिलेलं आहे। ते प्रॉडक्ट इन्सेंटिव्ह स्कीममध्ये 14 प्रॉडक्ट जर आपण आपल्या देशामध्ये बनवले तर हे 14 प्रॉडक्टला त्याला वेगवेगळे इन्सेंटिव्ह केंद्र सरकार देणार आहे। त्याच्यामुळं देशाचं एक्सपोर्ट वाढेल आणि इम्पोर्ट कमी होईल। त्याच्यामध्ये पर्टिक्युलर 2-3 गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत, मेडिकल इक्विपमेंट आहेत। मेडिकल इक्विपमेंट जर आपण आपल्या देशाला लागणारे इक्विपमेंट बनवले आणि काही समजा व्हेंटिलेटर्स आहेत, व्हेंटिलेटरमध्ये अडचण आता बनवू लागले आपल्याकडे, तर व्हेंटिलेटर एक्सपोर्ट केले त्याला हे मिळतं। मेडिसिन्स आहेत, मेडिसिनचं इंटरमिडिएट आपण भारत बरंच एक्सपोर्ट करतो, ते जर बनवलं तर त्याला हे होऊ शकतं। बॅटरीज आहेत, आता इलेक्ट्रिकल व्हेकल्स निघू लागल्यात, त्याच्या बॅटरीज बनवल्या किंवा सोलारवर लागणारे सेल्स असतील ते जर बनवले तर हे ह्याला म्हणतात प्रॉडक्ट लिंक इन्सेंटिव्ज, ही केंद्र सरकारची योजना आहे। तर ह्या उद्योजकांना मी त्यांना मीटिंगमध्ये सांगितलं, हे जर तुम्ही बनवलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फायदा मिळेल, तुमचा उद्योग चांगला चालेल आणि ते देशासाठी सुद्धा चांगलं होईल। येस मॅडम। एक समजून घ्या की बजेट जे आहे, समजा म्हणतो मी 2,46,000 कोटी रेल्वेला ठेवले, तर तुम्ही म्हणाल महाराष्ट्राला काय, तर तसं नाही आहे। महाराष्ट्रासाठी म्हणून हे नसतं, केंद्राचं बजेट हे लमसम असतं आणि म्हणून मग महाराष्ट्रामध्ये काय काय योजना करायच्या हे नंतर ठरतं। म्हणून महाराष्ट्रासाठी काही नाही, पण हे लमसम बजेट केंद्राचं असतं। ते बजेटचा फायदा उद्योजकांना व्हावा, त्या भागांना व्हावा, म्हणून आम्ही प्रत्येक शहरामध्ये जिथं जाईल तिथं आम्ही बजेटवरती बोलतो। आता मी काल गुवाहाटीला होतो, समजा त्याच्या अगोदर बेंगलोरला गेलो होतो, मद्रासला आम्ही गेलो होतो, मुंबईला होतो, नागपूरला होतो, औरंगाबादला तर मी आहेच, बोललोच। आज पुण्याच्या लोकांना बोललो, उद्योजकांना बोलवून त्यांच्या मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्समध्ये बोललो आणि त्यांना सांगितलं, ह्या तुम्ही ह्याचा बजेटचा फायदा घ्या, बजेट आहे हे आपलं। सर, पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे, पण याबाबत काही बैठकीमध्ये मागणी झाली
एक दोघांनी हा विषय मांडला तर त्यांचं काम आम्ही राजेशजीकडे दिलेलं आहे. त्यांना सांगितलं तुम्ही या. आम्ही ज्योतिर्देव शिंदे जे विमानतळाचे जे एअरपोर्ट मिनिस्टरचे आहेत बरोबर ना, तर त्यांना त्यांची एक बैठक घडवून द्यायचं ठरलेलं आहे. CA हे त्यांनी मागितलेली बैठक होती. मी पर्टिक्युलरली उद्योजकांची आणि CAच्या बैठका जे असतात ते बजेटचं कसं असतं की कधीही बजेट तयार झाल्यानंतर बजेट जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे, हा मेन हे असतो. आता CA समजा आता इन्कम टॅक्समध्ये काय सवलत दिली, CAने ते वाचून करणारच, पण डिस्कशन झालं, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या, GSTची अडचण काय, इन्कम टॅक्सची अडचण काय, किंवा त्यांनी मला प्रश्न विचारले तर त्यातून काय मार्ग त्यांना हे सोपं कसं करता येईल म्हणून हा डिस्कशन असतं. तर CAच्या याच्यामध्ये रशियानं त्यांच्या ज्या देशातल्या ज्या काही कंपन्या आहेत त्याच्यावर म्हणजे हुंडाई असेल, टोयोटा असेल, जे सेमीकंडक्टर आणि ज्या चिपचा जो काही इश्यू असतो ते निर्यात करतात, पण रशियानं त्यांच्यावर निर्यात बंदी केलेली आहे की तुम्ही करायचं नाही, थांबवा. आणि भारताची भूमिका या सगळ्या याच्यामध्ये तटस्थ आहे आणि याचा परिणाम आपल्या भारताच्या इंडस्ट्रीवर होणार आहे. तर कशा पद्धतीनं काही डिस्कशन चालू आहे? हे आंतरराष्ट्रीय लेवलचे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय मंत्री वगैरे त्यावर निर्णय घेतील. मला कुठं अडकवता याच्यामध्ये. महाराष्ट्रातले उद्योग हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. इथं उद्योजकता चांगली आहे आणि उद्योजकता चांगली चालावी म्हणून जे जे केंद्राकडून मदत लागेल ते आम्ही जे महाराष्ट्रातले 7-8 जण मंत्री आहोत त्याच्यासाठी आम्ही उद्योजकतेच्या मागावं, त्यांना मदत करू. नवीन उद्योग आणण्यासाठी ऐकून घ्या, एक इन्व्हेस्टमेंट डिपार्टमेंट हे केंद्रामध्ये आहे. कुठल्याही देशाला जर भारतामध्ये यायचं असेल तर त्या इन्व्हेस्टमेंट डिपार्टमेंटकडे येतात आणि इन्व्हेस्टमेंट डिपार्टमेंटकडून ते पूर्ण खाली राज्यामध्ये जातं. म्हणून त्या राज्याची जबाबदारी असते. राज्याने सांगितलं पाहिजे की एखादा उद्योग आमच्याकडे आणला तर आम्ही बाई एवढी जमीन एवढी स्वस्तात देऊ, आम्ही पाणी देऊ. आणि अर्थात हे करण्याच्या अगोदर उद्योजक कोणीही मोठा येतो आणि तो कुठं फॅसिलिटीज हवेत चांगल्या, कुठं टॅक्स कमी आहेत, कुठं राज्य वेलकम करतं त्यांना, तर हे सगळं बघतं आणि मगच इन्व्हेस्टमेंट करतं. म्हणून जे काय इन्व्हेस्टमेंट डिपार्टमेंट जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे त्याच्याकडे आलेले उद्योग आम्ही तरी महाराष्ट्रात कसे त्यासाठी प्रयत्न करू. काय 4 राज्यामध्ये काल भारतीय जनता पार्टीचा अत्यंत चांगला विजय झाला. 4ही ठिकाणी सरकार भाजपचं बनणार आहे. त्याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल असा परिणाम, त्याचा महाराष्ट्रावर सध्या काय परिणाम होईल हे मी इमिजिएट तर काही सांगू शकत नाही, पण जनतेच्या मनामध्ये मात्र भाजप आता चांगला बसलेला आहे. येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीमध्ये भाजपच निवडून येणार ह्याची आम्हाला खात्री आहे. आणि आता माझं होऊ द्या. आणि आपण तुम्हाला वाटतंय महाराष्ट्राचा विकास व्हावा, आपण महाराष्ट्रीयन आहोत सगळे. महाराष्ट्राचा विकास जर करायचा असेल तर हे महाविकास आघाडी सरकार लवकर गेलं पाहिजे, तरच महाराष्ट्राचा विकास होईल. यांच्या माध्यमातून विकास होणं अवघड आहे. त्यांच्या उमेदवाराला किती मतं पडले विचारा ना. शिवसेनेला किती मतं पडले पंजाबमध्ये, किंवा इकडं कुठं गोव्यामध्ये गेलते ना प्रचाराला, गोव्यात गेलते, उत्तर प्रदेशमध्ये गेले, किती मतं पडले. केजरीवाल चांगला विजय झाला आमचा, त्या मान्यच नाही. महाराष्ट्रात आघाडी सरकार
चला सर्वांचे आभार. तुम्ही मोठ्या संख्येने बसले. धन्यवाद. हा मग हिंदी चला. हिंदीतली बाईट देऊ राजू. जनता शेवटी लक्षात ठेवा, भारत देश हा लोकशाहीचा देश आहे. शेवटी कुठलं सरकार ठेवायचं कुठलं घालवायचं ही जनता ठरवते. म्हणून जनता जनार्दन ही सर्वात मोठी आहे. जनता जनार्दन ज्यावेळेस ठरवेल त्यावेळेस महाविकास आघाडी सरकार नक्कीच येईल. हिंदीमधला बाईट आपल्याला घ्यायचा आहे. काही सांगू शकतो काही तो हां हिंदी चला. आपण हिंदीतला बाईट करत आहोत. ANI दूरदर्शन ज्यांना घ्यायचं आहे हिंदीत त्यांनी घ्या. आज तक घ्या. बस झाले सगळे प्रश्न झाले. नको चला बस झालं ना. आता कुठंतरी मला पकडा बुक लागेल तुम्ही. नो कॉमेंट. ब्रेकिंग न्यूज पाहिजे. हाँ, आज मैं पुणे शहर में आया था. पुणे शहर में मराठा चैम्बर ऑफ कॉमर्स इन इंडस्ट्री एंड एग्रीकल्चर इनके पदाधिकारियों के साथ मेरी मीटिंग हो गई और केंद्र में जो बजट 1 फरवरी को पेश हुआ है उस बजट के बारे में डिस्कशन हुआ और एग्रीकल्चर सेक्टर तथा इंडस्ट्री सेक्टर दोनों सेक्टर में जो सुविधा इंडस्ट्रियलिस्ट को और एग्रीकल्चर फार्मर्स को दिया है उसके बारे में डिस्कशन होते हुए ये सुविधा का लाभ इंडस्ट्री सेक्टर ने लेना चाहिए और उसी के साथ जो हमारा इंपोर्ट भारत देश में होता है वो इंपोर्ट कम होना चाहिए और एक्सपोर्ट ज़्यादा से ज़्यादा बढ़ना चाहिए. ये हमारा डिस्कशन हो गया. इसी के साथ भारत देश में कैपिटल एक्सपेंडिचर ये साल 2 लाख करोड़ से बढ़ा है. इसका मतलब इन्वेस्टमेंट या एसेट बढ़ने वाली है और रोजगार बढ़ने वाला है. ये सब डिस्कशन बजट में हुआ. किसके साथ? कुछ इंडस्ट्रियलिस्ट ने देश के हवाई उड़ान मंत्री ज्योतिर्दित्य सिंधिया के साथ मांग किया है, मीटिंग करने की मांग किया है. तो उन्हीं को मैं दिल्ली बुलाया है और जल्द ही उड़ान मंत्री ज्योतिर्दित्य सिंधिया के साथ मीटिंग हो सकती है.